त्याच्यामध्ये या टपमध्ये आपण लावलेलं होतं स्पायडर प्लांट लावलेला आहे. हे आहेत स्पायडर प्लांट आहेत. या कुंडीमध्ये आहे लावलेलं होतं, आपण काढलेलं आहे हे त्या कुंडीमधून. आणि ह्या टपामध्ये लावलेलं होतं ते आपण आता काढून घेतलेलं आहे. ते काढून आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये हे लावायचं आहे, सर्कुलेन लावायचं आहे. छान आता उन्हाळा चालू असल्यामुळे छान आता ग्रोथ होते सर्कुलेनची. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरे लावायचे आहेत झाडं. आपण रिकामे केलेलं आहे आणि आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे. टप रिकामा करून घेतलेला आहे आपण. चला मग आपण हे आता कशा ह्याच्यामुळे मोठ्या झाल्यात, किती एकदम जाम झालेलं होतं त्याच्यामुळे आता हे आपण काढून घेतलेलं आहे. तर याला नीट करून आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे. मुळे हे जे किती वाढलेले आहेत, असे मुळे वाढलेले आहेत त्याचे, तर आपण हे काढून घेणार आहे. सगळे मुळे वाढलेले हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आपलं स्पायडर प्लांट आहे त्याच्या आपण आता ह्या मुळ्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. ह्या भरपूर अशा मुळ्या निघलेल्या आहेत त्या आपण कट करून घेतलेल्या आहे. भरपूर असं कटिंग करून झालेले आहे. तरी आपल्याला लावून घ्यायचं आहे स्पायडर प्लांट. मुळ्या खूप वाढलेल्या होत्या त्याच्यामुळं पण ह्या मुळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता कॅरी बॅगमध्ये जास्वंदाचं झाड लावलेलं होतं ते आपण काढलेलं आहे आणि कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे. छान अशी याची ग्रोथ झालेली होती. आपण छान असं ह्याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. दुसरी एक फांदी आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे. आपण हे आता दुसरं हे पांढऱ्या गुलाबाचं लावून घेतलेलं आहे. एक जास्वंदाचं लावलं आहे, एक आपण पांढऱ्या गुलाबाचं लावून घेतलेलं आहे. आता तिसरं लावायचं आहे जाईचं. हे जाईचं झाड मोठं होतं, आपण कटिंग करून काढलेलं आहे. ह्याची आपण कटिंग केलेली आहे. ह्याची पण ग्रोथ चांगली होती, लावलं तर छान असं हे पण झाड येऊ शकतं. आणि आहे छान, याचं नाव आठवेना ना मला, आबोली. हे आहे आबोली. ह्याला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे आबोलीचं झाड. तर आपण याच्यामध्ये मुळ्या भरलेल्या आहेत. आता हे आपण खाली काढलेली माती टपातली सगळे आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे. हे आपण कॅरी बॅग तयार केलेले आहे. ह्यात आपल्याला लावायचे आहे स्पायडर प्लांट. भरपूर आहे ते आपण ह्या कॅरी बॅगमध्ये लावून घेणार आहे. छान असं हे टप्पामध्ये होते. हे चिनीगल, पर्सलेन हे सगळं आपलं ह्याच्यामध्ये टपामध्ये होतं. त्यात आपण मोठ्या टपामध्ये लावून घेतलेलं आहे म्हणजे याची ग्रोथ चांगली होईल. त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये टपामध्ये लावून घेणार आहे. छान असं सुंदर आता याची उन्हाळा असल्यामुळं ग्रोथ छान होईल. त्याच्यामुळं आपल्याला मोठ्या टपामध्ये लावून घ्यायचं आहे. हे छोट्या टपामध्ये होतं त्याची काही ग्रोथ चांगली होत नव्हती, तर आपण मोठ्या टपामध्ये लावलेलं आहे. आता याच्यामध्ये ची ग्रोथ चांगली होईल, मस्त छान येईल. त्याच्यामुळं आपण याला त्याच्यामध्ये लावून घेणार आहे. त्याच्यामध्ये आहे सदाफुलीचं झाड आणि ही वव्याचं झाड आहे. यात झेंडूचं झाड होतं, हे वाळून गेलेलं आहे. तर आपण याच्यामधून हे काढून घेणार आहे. आता आपण हा बॉक्स रिकामा केलेला आहे. हे सदाफुलीचं झाड याच्यामध्ये होतं, हे पण आपण काढून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दुसरं झाड लावायचं आहे, त्याच्यामुळं आपण हे काढून घेतलेलं आहे. तर आपण लावून घेऊया ह्याच्यामध्ये दुसरं झाड.
हे सगळं आता आपलं ह्याच्यामध्ये लावून झालेलं आहे. एक छोटंसं बारकं आपण रोप लावलेलं होतं, ते किती पसरलंय छान असं. ह्याच्यामध्ये आपण पाणी गळू नये म्हणून ह्याला भरपूर असं होल मोठा असल्यामुळे चिर पडलेली, त्यामुळे हे आपण पायपुसणी आपण घडी घालून टाकलेली आहे. किती छान अशी मस्त बसलेली आहे याच्यामध्ये. तर परत आपण रिपीट ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे माती सगळी खाली जाणार नाही. ह्याच्यामध्ये आपण माती भरून घेतलेली आहे. आता लावूया ह्याच्यामध्ये आपण दुसरं झाड. हे आपल्याकडं चांदणीचं झाड आहे, ते आपण ह्याच्यामध्ये आता लावून घेणार आहे. छान असे सुंदर फुलं लागतात, त्याच्यामुळं आपण हे झाड ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे. आता माती भरून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण झाड हे ठेवून घेतलेलं आहे. त्यातले हे चिनी गुलाब छोटे छोटेसे सगळे आपल्याला ह्या टपामध्ये लावायचे आहेत. आता ह्याच्यामधून आपण काढून घेणार आहे. तर हे सगळे आपण काढून घेऊन या टपात लावणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये लावून घेतलेले आहेत. ह्याच्यामधले काढलेले रोप आपण सगळे ह्याच्यामध्ये लावून घेतलेले आहेत. छान असं मस्त सुंदर असे. तर मस्त ग्रोथ चांगली होईल. छान आता वेगळं लावून घेतलेलं आहे. कुंदाचं झाड आपलं किती सुंदर असं दिसत आहे. छान ह्याला फुलं लागतात कुंदाच्या झाडाला. तर जाईचं झाड आहे, ते पण छान असे फुटलेलं आहे. तर छान त्याला पण फुलं लागतील मस्त सुंदर. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.